वेलकम विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे तुमचं आपल्या या आजच्या 8वी इंग्लिशच्या सेशनमध्ये. टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट अवर नेक्स्ट पोएम, द लिटिल रिव्हर. दिस पोएम इज रिटन बाय नोबेल प्राइज विनर रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोर ज्यांनी नोबेल पुरस्कार जिंकलेला आहे अशा उत्तुंग व्यक्तिमत्व असलेल्या लेखकाने कवीने लिहिलेली ही कविता आहे, द लिटिल रिव्हर. द डिस्क्रिप्शन ऑफ अ रिव्हर साइड इन अ विलेज इज गिवन इन दिस पोएम. वी विल स्टार्ट दिस पोएम. वी आर ऑन पेज नंबर 35. फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी द चिटचॅट ॲक्टिव्हिटी. चिटचॅट ॲक्टिव्हिटीने आपण सुरुवात करूया. पान नंबर 35 वर या. You must have been for a family or class picnic to a riverside picnic spot. इथे एक इमॅजिनरी सिच्युएशन दिलेली आहे. सिच्युएशन अशी आहे की इमॅजिन दॅट यू विजिटेड विथ युअर फॅमिली or your class to a picnic spot by a riverside. एका नदी किनारी असलेल्या सहलीच्या ठिकाणी तुम्ही कुटुंबासहित किंवा तुमच्या क्लाससोबत तुम्ही भेट दिलेली आहे. अशी सिच्युएशन आपल्याला समोर ठेवायची आहे आणि त्यावर आधारित आपले चिटचॅटचे क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. आपला चिटचॅटचा पहिला प्रश्न आहे, व्हॉट डिड यू नोटीस ऑन द बँक्स ऑफ द रिव्हर. बँक्स, नदीचा किनारा. नदीच्या किनारी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी दिसतात. ऑन द बँक्स ऑफ द रिव्हर वी नोटीस सम ट्रीज, बर्ड्स, सम डोमेस्टिक ॲनिमल्स, रीड्स, रिव्हर सँड्स अँड चिल्ड्रन बाथिंग नियर द बँक. सम विमेन वेआर वॉशिंग क्लोथ्स. अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी आपल्याला बँक्स ऑफ द रिव्हरवरती पाहायला मिळतात. आपला दुसरा प्रश्न आहे, इन विच सीझन डिड यू गो. वॉज द रिव्हर फ्लो गशिंग और जेंटल. नदी किनारे तुम्ही कोणत्या सीझनमध्ये जातात. वॉज द रिव्हर फ्लो गशिंग. गशिंग म्हणजे अत्यंत वेगाने नदी वाहते का, उसळत नदी वाहते का, और जेंटल संतपणे नदी वाहते का. पर्सनल रिस्पॉन्सचा हा प्रश्न आहे. इथे प्रत्येकाने स्वतःचं मत इथे व्यक्त करायचे. वी वेंट टू द पिकनिक स्पॉट इन द रेनी सीझन. The river flow was gushing in those days. रेनी सीझनमध्ये साहजिकच आहे की नदीला पाणी जास्त असतं आणि म्हणून मग ते पाणी कसं वाहतं, विथ गशिंग स्पीड, ते वेगाने वाहतं. तिसरा प्रश्न आहे, डिड यू नोटीस अदर पीपल बाय द रिव्हर. व्हॉट वेआर दे डुईंग. तुम्ही काही वेगळे लोक नदीकिनारी बघितले का, ते काय काय करत होते. येस, there were some picnickers and other people. पिकनिकर्स, जे लोक पिकनिकसाठी म्हणून आलेले आहेत, जे लोक फिरायसाठी म्हणून आलेले आहेत, त्यांना पिकनिकर्स असं म्हटलेलं आहे. की येस, देर वॉज सम पिकनिकर्स ॲट द रिव्हर साईड अँड सम अदर पीपल ऑल्सो. सम वेआर एन्जॉईंग द पिकनिक, सम वेआर स्विमिंग इन द रिव्हर, सम वेआर फिशिंग अँड सम विमेन वेआर वॉशिंग क्लोथ्स बाय द रिव्हर. अशा वेगळ्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला ऑन द बँक्स ऑफ द रिव्हर बघायला मिळतात. आपला चौथा प्रश्न आहे चिटचॅट ॲक्टिव्हिटीचा. वी आर ऑन पेज नंबर 35. पेज नंबर 35 वर आपण आहोत. ठीक आहे. ओके. आपला चौथा प्रश्न आहे, व्हॉट शुड वी डू टू मेक शुअर दॅट रिव्हर्स डू नॉट पोल्युटेड. पोल्युटेड, प्रदूषण. नदीमध्ये प्रदूषण होणार नाही यासाठी आपण काय केलं पाहिजे. वी शुड नॉट अलाउ पीपल टू वॉश देअर क्लोथ्स अँड युटेन्सिल्स इन द रिव्हर. क्लोथ्स अँड युटेन्सिल्स. युटेन्सिल्स म्हणजे भांडे, क्लोथ्स म्हणजे कपडे. या दोन गोष्टी नदीमध्ये लोक धुणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. वी शुड बॅन डिफिक्शन अँड थ्रोईंग हाऊसहोल्ड अँड इंडस्ट्रियल वेस्ट इन द रिव्हर. इंडस्ट्रियल वेस्ट, कारखान्यांचा जो कचरा आहे, जे त्यांचं वेस्टेज आहे, ते सगळं नदीमध्ये टाकलं जाणार नाही याची पण आपण काळजी घेतली पाहिजे.
आपण पुढे जाऊ आता. आपला पुढचा प्रश्न आहे, फिल अप द टेबल ऑफ सीझन इन इंडिया. आता भारतामधले जे ऋतू आहेत, मराठी ऋतू, 6 मराठी ऋतू आहेत, ते 6 मराठी ऋतू कोणत्या इंग्रजी महिन्यामध्ये येतात आणि तेव्हा कोणता इंग्रजी सीझन सुरू असतो ते आपल्याला इथं सांगायचं आहे. ठीक आहे. टाईम ऑफ द इयर मिड फेब्रुवारी टू मिड एप्रिल, म्हणजे फेब्रुवारीच्या मध्यापासून तर एप्रिलच्या मध्यापर्यंत मराठी ऋतू जो असतो तो वसंत ऋतू असतो. इंग्लिशमध्ये आपण त्याला स्प्रिंग सीझन असं म्हणतो. दुसरं आहे मिड एप्रिल टू मिड जून, एप्रिलच्या मध्यापासून तर जूनच्या मध्यापर्यंत इंग्लिश सीझन असतो समर, मराठीमध्ये आपण त्याला ग्रीष्म ऋतू असं म्हणतो. तिसरं आहे मिड जून टू मिड ऑगस्ट, जूनच्या मध्यापासून तर ऑगस्टच्या मध्यापर्यंत वर्षा ऋतू असतो, ज्याला आपण रेनी सीझन असं म्हणतो. चौथं आहे मिड ऑगस्ट टू मिड ऑक्टोबर, ऑगस्टच्या मध्यापासून तर ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत ऑटम सीझन असतो, त्याला आपण शरद ऋतू असं म्हणतो. पाचवं आहे मिड ऑक्टोबर टू मिड डिसेंबर, हेमंत ऋतू असतो, ज्याला आपण प्री विंटर असं सुद्धा म्हणतो. आणि 6वं आहे मिड डिसेंबर टू मिड फेब्रुवारी, डिसेंबरच्या मध्यापासून तर फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत शिशिर ऋतू असतो, ज्याला आपण विंटर सीझन असं देखील म्हणतो. पुढे जाऊ आपण. पुढची ॲक्टिव्हिटी आपली मॅच द वेदर विथ द सीझन. वेदर आणि सीझन यांच्या जोड्या आपल्याला इथे लावायच्या आहेत. विंटर सीझनमध्ये वातावरण कसं असतं मित्रांनो? कोल्ड. मॉन्सूनमध्ये इट इज रेनी. स्प्रिंग सीझन इट इज व्हेरी प्लीझंट आउटसाइड, बाहेरचं वातावरण खूपच सुंदर असतं. प्री विंटर दॅट इज विंडी, हवा असते सगळीकडे. त्यानंतर समर सीझन, डेफिनेटली समर सीझन इज अ व्हेरी हॉट सीझन. आणि ऑटम हा अत्यंत कूल, आल्हाददायक असा सीझन असतो. पुढे जाऊ आपण. इथे आपल्याला आता फिगर ऑफ स्पीच थोडक्यात बघायचे आहे. आपल्या या पोएममध्ये 2 फिगर ऑफ स्पीच दिलेले आहेत. फिगर ऑफ स्पीचमध्ये मराठीमध्ये आपण त्याला अलंकार असं म्हणतो. इथे आपल्याला अलिट्रेशन आणि ओनोमाटोपिया असे 2 अलंकार आपल्याला दिलेले आहेत. मग आपला जो पहिला अलंकार आहे अलिट्रेशन म्हणजे जे 2 शब्द आलेले असतात त्या शब्दांची सुरुवात जेव्हा सारख्याच लेटरने झालेली असते विथ द सेम अल्फाबेट, तेव्हा आपण त्याला अलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच असं म्हणतो. जसं ब्युटिफुल बर्ड्स, सॅड सॉंग्स, स्टेपिंग टोन, सिटी साईट, नो वन नोज, या पद्धतीने शब्दांमध्ये जे अल्फाबेट आलेले असतात पहिले अल्फाबेट, ते अल्फाबेट सेम वापरून म्युझिकल टच त्या शब्दांना दिलेला असतो. म्हणून तेव्हा अलिट्रेशन हा अलंकार तिथे होतो. पुढे जाऊ आपण आता. पुढचा अलंकार आहे आपला ओनोमाटोपिया. इथे कवितेमध्ये कवीने काय केलेलं असतं की आवाजाचं वर्णन करणारे शब्द ओळींमध्ये टाकलेले असतात. मग आवाजाचं वर्णन करणारे शब्द म्हणजे कोणते? मग जसं बँग, स्विश, बीप, रोअर, ट्वीट, हे चर्पिंग, हे जे शब्द आहेत, बॅबलिंग साऊंड, हे जे शब्द आहेत ना, हे शब्द आवाजाचं वर्णन करतात. मग जेव्हा आवाजाचं वर्णन करणारे शब्द वापरलेले असतात तेव्हा ओनोमाटोपिया हा अलंकार होतो. समजायला तसं खूप सोपं आहे. कविता बघताना आपण ती प्रत्यक्ष उदाहरणं जी कवितेत आलेली ती आपण बघू. पुढे जाऊ आपण आता. नाउ वी विल स्टार्ट द पोएम इटसेल्फ. कवितेला आपण सुरुवात करू. द लिटिल रिव्हर, रिटन बाय रवींद्रनाथ टॅगोर. Our little river, it meanders along. In summer season, the water is only knee deep, and cows and carts can cross it with ease. For the banks, though high,
आर नॉट टू स्टीप. सेकंड स्टांजा बघा, दुसरं कडवं बघू आपण आता. नो साइन्स ऑफ स्लाइम, द साइन्स शाईन ब्राईट. ऑन वन शोअर कॅश fields blossom white. Chirping mynas through that sight. The jackal's howl is heard there at night. Now look at the third stanza. तिसरा स्टांजा बघू आपण, त्यानंतर एक्सप्लेनेशनकडे वळूया. आधी आपण वाचून घेऊ. Across lie groves of mango and palm. The village priests dwell in their cool shade. Girls and boys bath close to the bank, splashing with their gamchas as they wade. Now look at the fourth stanza. चौथा स्टांजा बघा आता. At dusk and dawn, once their bath is done, they deep wash clothes to trap small fish. To their household task, the wives return, having used river sand to scour each dish. Now look at the fifth stanza. पाचवा स्टांजा बघा. In Ashad, clouds gather, the waters rise, the river is in spate, the current grows strong, the air is rife with babbling sounds. As the muddy torrent swirls along, the woods on shore stir to life again, and our village wakens to celebrate the rain. Rabindranath Tagore. Now, here there is a small picture given to us. A boy is playing in water, and we can see happiness on his face. So, poet indicates here that rain comes with happiness, and so the little river also feels happiness in rainy season because it gets more and more water from the rain. Now we will start the poem. Look at the first stanza. पहिल्या कडव्याला आपण सुरुवात करू आता. पहिल्या कडव्याकडे बघा. Our little river, it meanders along. Meanders, वळण घेत घेत पुढे जाते. छोटीशी नदी जी आपली ती कशी जाते पुढे, ती वळण घेत घेत पुढे जाते. In summer, the water is only knee deep. In summer season, there is no much water in the river. This indicates. ही दुसरी ओळ आपल्याला काय सांगते की समर सीझनमध्ये त्या नदीमध्ये जास्त पाणी नाही. हे आपल्याला ही दुसरी ओळ सांगते. कसं काय सांगते ती बघा. इन समर द वॉटर इज ओनली नी डीप. नी म्हणजे गुडघा. समर सीझनमध्ये त्या नदीमध्ये किती पाणी, फक्त नी डीप, गुडघा बुडेल इतकंच पाणी आहे, म्हणजे पाणी जास्त नाही आहे. इन समर सीझन देर इज नो मच वॉटर इन द रिव्हर. देर इज लेस वॉटर. तिसरी ओळ बघा. अँड cows and carts can cross it with ease. Cows and carts. काऊ म्हणजे गाई आणि कार्ट्स म्हणजे बैलगाड्या. बैलगाड्या आणि गाई ती नदी सहज पार करतात. इतकं कमी पाणी त्या नदीमध्ये आपल्याला समर सीझन मध्ये बघायला मिळतं. समर सीझन cows and carts can cross the river very easily. Why? Because there is no water in that season. Look at the fourth line. For the banks, though high, are not too steep. Banks are not too steep. उतार नसलेले किनारे त्या नदीचे आहेत. Now look at the second stanza. दुसऱ्या कडव्याकडे बघा. No sign of slime. The sands shine bright. No sign of slime. Slime म्हणजे चिखल. The sands shine bright. नदीच्या किनाऱ्यावरती चिखल नाहीये, तर तिथे रेती आहे, सँड आहे, आणि ती कशी आहे, शाईन ब्राईट, ती चकाकते. ऑन वन शोअर कॅश फील्ड्स ब्लूझम व्हाईट. एका किनाऱ्यावरती कॅश फील्ड्स आहेत, पांढरं फूल असलेलं एक गवताचा एक प्रकार की जो नदीच्या किनारी असतो. तर ते पांढरी फुलं त्या कॅश फील्ड्सवरती उमललेली आपल्याला दिसत आहेत. चर्पिंग मैनाज थ्रू दॅट साईड. आणि त्या पांढरे फुलं असलेल्या त्या गवतावरती सगळीकडे चर्पिंग मैनाज, मैना पक्षी जे आहेत त्या चिवचिवाट करताना तिथून उडताना त्या साईटवरती आपल्याला दिसत आहे. द जॅकल्स हाऊल इज हर्ड देअर ॲट नाईट. जॅकल्स हाऊल, कोल्ह्याचं ओरडणं तिथं आपल्याला केव्हा ऐकू येतं, रात्री तिथे कोल्ह्याचं
ओरडणं आपल्याला ऐकू येतं. लुक ॲट द नेक्स्ट स्टान्सा. Across lie groves of mango and palm. Across lie groves of mango and palm. तिथून जवळच तिथे आंब्याची आणि पाम म्हणजे ताडाची झाडं आपल्याला पाहायला मिळतात. द विलेज प्रिस्ट ड्वेल इन देअर कूल शेड. विलेज प्रिस्ट, त्या गावातला जो पुजारी आहे, ड्वेल म्हणजे तो राहतोय, आराम करतोय. कुठे? इन देअर कूल शेड. कूल शेड असलेल्या ठिकाणी त्या गावातला पुजारी काय करतोय? आराम करतोय. गर्ल्स अँड बॉईज बाथ क्लोज टू द बँक. क्लोज टू द बँक, नदीच्या काठावरच. गर्ल्स अँड बॉईज वेअर बाथिंग, दे आर टेकिंग देअर बाथ. स्प्लॅशिंग विथ देअर गमछाज ॲज दे वेड. स्प्लॅश, ते फटका मारताय पाण्यावरती. कशाचा फटका मारताय ते? देअर गमछाज, त्यांचा जो सुती रुमाल आहे त्यांच्या जवळचा, तो सुती रुमाल त्या पाण्यातून चालत जाताना, उथळ पाणी ते, आणि त्या उथळ पाण्यातून चालत जाताना त्यांना त्रास होतोय. वेड, त्यांना चालता येत नाही, त्यांना ते चालणं जड जात आहे, त्याला वेड अशा शब्द वापरलेला आहे. आणि त्या पाण्यातून चालत असताना ते काय करताय? दे आर मेकिंग स्प्लॅशिंग साऊंड ऑफ देअर गमछाज. लुक ॲट द नेक्स्ट स्टान्झा. ॲट डस्क अँड डॉन वन्स देअर बाथ इज डन. ॲट डस्क अँड डॉन, मॉर्निंग अँड इव्हनिंग. सूर्योदय आणि सूर्यास्त म्हणजे दोघं वेळेस ही मुलं आपल्याला तिथे आंघोळ करताना दिसतात. ॲट डस्क मॉर्निंग, ॲट डॉन वन्स देअर बाथ इज डन. एकदा की त्यांची आंघोळ पूर्ण झाली, दे डीप वॉश क्लोज टू ट्रॅप स्मॉल फिश. वॉश क्लोथ्स, त्यांच्या जवळचा चेहरा पुसण्याचा जो कपडा आहे, की जो जाळीदार असा कपडा असतो, सुती कापड जो असतो, त्या सुती कापडाचा वापर ते कशासाठी करताय? टू ट्रॅप स्मॉल फिश, छोटे मासे जे असतात ते छोटे मासे पकडण्यासाठी म्हणून त्यांच्या जवळचा वॉश क्लॉथचा उपयोग ते करताय. टू देअर हाऊसहोल्ड टास्क द वाईव्स रिटर्न. द वाईव्स रिटर्न टू देअर हाऊसहोल्ड टास्क. स्त्रिया ज्या आहेत त्या त्यांच्या घरगुती कामांकडे वळलेल्या आहेत. हॅव्हिंग युज्ड रिव्हर सँड टू स्कवर ईच डिश. त्यांच्या जवळचे जे भांडे त्यांनी त्या नदीवर आणलेले आहे आणि ते काय करतायत? त्या भांड्यांचं रिव्हर सँडने ते भांडे ते काय करतायत? स्कवर करतायत, ते घासतायत. आणि त्या घासून झाल्यावर दे रिटर्न फॉर देअर हाऊसहोल्ड टास्क. त्यांच्या घरगुती कामांसाठी त्या घराकडे वळतायत. नाऊ लुक ॲट द लास्ट स्टान्झा. इन आषाढ क्लाउड्स गॅदर. आषाढ महिन्यामध्ये क्लाउड्स गॅदर, ढग एकत्र येतात. द वॉटर्स राईज. नदीतलं पाणी वाढतं. द रिव्हर इज इन स्पेट. नदी जी आहे त्या नदीच्या पाण्याला जोरदार प्रवाह येतो. द करंट ग्रोज स्ट्रॉंग. करंट, नदीचा प्रवाह, हा वेगाने वाहतो आणि तो स्ट्रॉंग होतो. द एअर इज राईफ विथ बॅबलिंग साऊंड्स. राईफ, भरून येणे. बॅबलिंग साऊंड, मंजूळ ध्वनी. सगळा आसपासचा परिसर जो आहे तो मंजूळ अशा ध्वनीने भरून येतो. नदीच्या पाण्याच्या खळाळण्याचा जो आवाज आहे तो खळाळण्याचा आवाज त्या संपूर्ण परिसरामध्ये भरून वाहतो. ॲज द मडी टोरंट स्वेल्स अलॉंग. स्वेल्स अलॉंग, टोरंट स्वेल्स अलॉंग. जोरदार प्रवाह जेव्हा वाहतो ना आणि त्याचा जो आवाज येतो तो सगळा आवाज, मंजूळ ध्वनी असा जो आहे तो सगळ्या हवेमध्ये भरून राहतो, आसपास ऐकू येतो. द वूड्स ऑन शोअर स्टीर टू लाईफ अगेन. स्टीर टू लाईफ, उत्साह संचारणी. वूड्स, फॉरेस्ट, आजूबाजूला असलेलं जंगल, फॉरेस्ट. जसं पाणी जोरदार प्रवाहाने नदीमध्ये व्हायला लागतं तेव्हा काय होतं? द वूड्स ऑन शोअर स्टीअर टू लाईफ अगेन. स्टीअर टू लाईफ, उत्साह संचारणी. नदीचं पाणी जसं वाढतं तसं आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींमध्ये उत्साह संचारतो. अँड आवर विलेज वेकन्स टू सेलिब्रेट द रेन. आणि आमचं खेडंसुद्धा सेलिब्रेट टू रेन, पाऊस साजरा करण्यासाठी, पावसाचा आगमनाचा आनंद साजरा करण्यासाठी विलेजसुद्धा कसं होतं? जागं होतं. विलेज वेकन्स टू सेलिब्रेट द हॅपीनेस ब्रॉट बाय रेन. रवींद्रनाथ टागोर यांची सुंदर कविता आहे. नाव वी विल सी क्वेश्चन्स इन वर्कशॉप सेक्शन. वी आर ऑन पेज नंबर 38.
38वरच्या वर्कशॉपमधला पहिला प्रश्न आपण बघू. नेम द फॉलोइंग फ्रॉम द पोएम. आपल्याला कीवर्ड्समध्ये इथे उत्तर द्यायचं आहे. नाव 2 ट्रीज. आता अशा 2 झाडांची नावं सांगायची आहेत की जी कवितेमध्ये आलेली आहेत. मग मँगो ट्री आणि पाम ट्री ही 2 नावं आपल्या कवितेत आलेली आहेत. दुसरं आहे 2 ॲनिमल्स. 2 प्राण्यांची नावं की जी आपल्या कवितेत आलेली आहेत. कोणकोणती आलेली आहेत? काऊ आणि जॅकल. 2 सीझन्स. 2 सीझनची नावं लिहायची आहेत. समर सीझन आणि रेनी सीझन. 2 नॉन इंग्लिश वर्ड्स की मराठी शब्द आहेत आणि ते इंग्रजीत लिहिलेले आहेत. गमछा आणि आषाढ. 2 डिफरंट टायमिंग्स ऑफ द डे. दिवसाचे 2 वेगळे जे भाग आहेत ते आलेले आहेत. ते डस्क अँड डॉन. नाउ लुक ॲट द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी गिव्हन हिअर. पिक फ्रॉम द पोएम वर्ड्स दॅट डिस्क्राईब साऊंड्स. आवाजाचं वर्णन करतात असे शब्द आपल्याला इथं शोधायचे आहेत. जसं बॅबलिंग साऊंड आणि टोरंट स्वेल्स. एक्झाम्पल सांगितले मी तुम्हाला. उरलेले 2 शब्द तुम्ही मला सांगायचे की कोणते आलेले आहेत. ते होमवर्कमध्ये लिहायचे आहेत. ठीक आहे. होमवर्क तसा सविस्तर मी सांगेलच. पुढे जाऊ आपण आता. वर्कशॉपमधला सी प्रश्न. पिक आउट वर्ड्स दॅट डिस्क्राईब द फ्लो ऑफ द रिव्हर वॉटर. आपल्याला रिव्हर वॉटरच्या फ्लोचं वर्णन करणारे शब्द लिहायचे. जसं स्ट्रॉंग करंट, इन्स्पेट, मडी टॉरेंट. हे शब्द काय करतायत? नदीच्या प्रवाहाचं, फ्लो ऑफ द रिव्हर वॉटरचं वर्णन करतायत. ओके. नाउ आवर नेक्स्ट ॲक्टिव्हिटी इज रिलेटेड विथ फिगर ऑफ स्पीच. पुढची जी ॲक्टिव्हिटी आपली ती ॲक्टिव्हिटी अलिट्रेशन आणि ओनोमॅटोपिया या 2 फिगर ऑफ स्पीच अलंकार यांच्याशी संबंधित आहे. आपल्याला ते आता बघायचे. ओके. 2 मधले पहिली ॲक्टिव्हिटी बघू आपण. फाइंड आउट 5 लाईन्स फ्रॉम द पोएम दॅट कंटेन द फिगर ऑफ स्पीच अलिट्रेशन. कवितेमधनं 5 ओळी आपल्याला अशा शोधायच्या आहेत की ज्या ओळींमध्ये अलिट्रेशन हा अलंकार आलेला आहे. बघा, अलिट्रेशन हा अलंकार अत्यंत सोपा असतो. तो कसा ओळखायचा? ओळीमधले जे शब्द दिलेले असतात त्या शब्दांची सुरुवात कोणते तरी 2 शब्द त्या ओळीत असे असतात की ज्या शब्दांची सुरुवात सेम लेटरने झालेली असते, सेम अल्फाबेटने झालेली असते आणि त्याला म्युझिकल इफेक्ट त्या शब्दांना दिलेला असतो. अशा वेळी अलिट्रेशन हा अलंकार होतो. जसं फॉर एक्झाम्पल आपण कवितेतल्या प्रत्यक्ष ओळी बघू. लुक ॲट द 4th स्टांजा. 4था स्टांजा बघू आपण. 4थ्या स्टांजामधल्या पहिली आणि दुसरी ओळ बघा. पहिल्या आणि दुसऱ्या ओळीमध्ये ॲट डस्क अँड डॉन वन्स देअर बाथ इज डन. इथे डस्क अँड डॉन हे जे शब्द आहेत या शब्दांमध्ये अलिट्रेशन हा फिगर ऑफ स्पीच होतो. डस्क आणि डॉन या शब्दाची सुरुवात बघा सेम लेटरने झालेली आहे आणि ते म्युझिकल इफेक्ट साधायचा प्रयत्न इथे पोएटने केलेला आहे. म्हणून मग ह्या ओळीमध्ये अलिट्रेशन हा फिगर ऑफ स्पीच आहे. त्याच्याच खालची ओळ बघा. दे डीप वॉश क्लोथ्स टू ट्रॅप स्मॉल फिश. टू आणि ट्रॅप सेम लेटरने सुरुवात झालेली आहे. म्हणून मग या 2 ओळींमध्ये अलिट्रेशन हा अलंकार होतो. अनुप्रास. अलिट्रेशन म्हणजे अनुप्रास. जेव्हा ओळीमधले 2 शब्द किंवा 2पेक्षा जास्त शब्दांची सुरुवात ही सेम लेटरने झालेली असते तेव्हा अलिट्रेशन हा अलंकार होतो. अनुप्रास हा अलंकार होतो. आपण आता पुढे जाऊ. आपला पुढचा प्रश्न आहे. पिक आउट 4 लाईन्स दॅट कंटेन द फिगर ऑफ स्पीच ओनोमॅटोपिया. ओनोमॅटोपिया म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये ध्वनी अनुकरणात्मक अलंकार असं म्हणतो. म्हणजे ध्वनीचं वर्णन करणारे शब्द जेव्हा वापरलेले असतात तेव्हा हा ओनोमॅटोपिया हा अलंकार होतो. आपण एक्झाम्पल बघू. शेवटचा स्टांजा बघा मित्रांनो. लुक ॲट द लास्ट स्टांजा. इन दिस लास्ट स्टांजा द एअर इज राईफ विथ बॅबलिंग साऊंड्स. इथे बॅबलिंग साऊंड्स ध्वनीचं वर्णन करणारे शब्द. ॲज द टोरेंट
मडी टोरेंट स्वर्ल्स अलॉंग. टोरेंट स्वर्ल्स अलॉंग. इथं हे शब्दसुद्धा काय करतायत, ध्वनीचं वर्णन करतायत. म्हणून मग ह्या ओळींमध्ये ओनोमॅटोपिया हा अलंकार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. ओके, वी विल मूव्ह फॉरवर्ड. पुढे जाऊया आपण. पुढची ॲक्टिव्हिटी आहे नंबर 3. रिअरेंज द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. दिलेले शब्द जे ते अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये लावायचे. हे तुम्ही होमवर्कमध्ये करायचे. याच्यासोबत काही इतर प्रश्नसुद्धा मी होमवर्कमध्ये तुम्हाला देईल. चौथा प्रश्न बघा. व्हॉट आस्पेक्ट्स फ्रॉम द पोएम डू द फॉलोइंग फ्रेजेस डिस्क्राईब. इथे काही फ्रेजेस दिलेले आहेत. या फ्रेजेसमध्ये आपल्याला काय सांगायचं आहे की कवीला या शब्दांमधून काय म्हणायचं आहे. दे आर, पहिली फ्रेज आहे दे आर कूल शेड ऑफ मँगो अँड पाम ट्रीज. असं कवीला इथे म्हणायचं आहे. ओनली नी डीप इन समर सीझन देर इज नो मच वॉटर इन द रिव्हर. समर सीझनमध्ये नदीमध्ये फार पाणी नसतं, असा अर्थ कवीला इथे अभिप्रेत आहे. नॉट टू स्टीप, खूप जास्त उतार नाही आहे. नदीची जी काठ आहे, द बँक ऑफ द रिव्हर आर नॉट टू स्टीप. खूप जास्त उतार त्या नदीच्या काठाला नाही आहे. चौथं बघा. हाऊसवर्क ऑन द रिव्हर साईड. नाव ऑल द लेडीज, ऑल द विमेन रिटन फॉर देअर हाऊस होल्ड वर्क. पुढचं बघा. इनस्पेट रिव्हर्स फ्लड. नदीला आलेला पूर किंवा नदीचं पाणी जे ते खूप प्रवाहाने वेगाने वाहते. राईफ विथ साऊंड्स द एअर. आजूबाजूच्या सगळ्या हवेमध्ये काय होतो, नदीचा जो खळाळण्याचा आवाज जो आहे तो आवाज भरून राहतो. त्याचा तो अर्थ इथे कवीला अभिप्रेत आहे. नाउ वी विल मूव्ह फॉरवर्ड. पुढे जाऊ आपण आता. द पोएम डिस्क्राइब्स 2 डिफरंट पिक्चर्स ऑफ द रिव्हर इन समर अँड इन रेनी सीझन. इथे नदीचं वर्णन इन समर सीझन आणि नदीचं वर्णन इन रेनी सीझन या 2 पद्धतीने कवीने केलेले. मग आपल्याला नदी समर सीझनमध्ये कशी असते आणि नदी मॉन्सूनमध्ये म्हणजे रेनी सीझनमध्ये कशी असते ते इथे दाखवायचं आहे. मग समर सीझनमध्ये साहजिकच लिटिल रिव्हर वॉटर ओनली नीडी. नदीला लिटिल रिव्हर मुळात त्याच्यासाठी म्हटलंय की देअर इज नो मच वॉटर इन द रिव्हर, सो द रिव्हर इज कॉल्ड ॲज लिटिल रिव्हर. जास्त पाणी नाही आहे म्हणून मग तिला लिटिल रिव्हर असं म्हटलेलं आहे. मिएंडर्स अलॉंग, वळण घेत घेत ती पुढे जाते. बँक्स आर नॉट टू स्टीप, जे काठ आहेत, जे किनार आहेत, नदीचे काठ जे आहेत ते कसे आहेत, जास्त खोल नाही आहे, तिथे काही खूप पाणी नाही आहे. नो साईन ऑफ स्लाईम, चिखल नाही आहे, साहजिकच पाणी नाही आहे म्हणून मग त्या बँक्सवरती, नदीच्या किनाऱ्यावरती चिखल नाही आहे. सँड्स शाईन ब्राईट, काठावरची वाळू जी आहे, रेती जी आहे ती चकाकते. आणि व्हॉट इज द कंडिशन ऑफ द रिव्हर साईड इन मॉन्सून, रेनी सीझनमध्ये परिस्थिती कशी बरं तिथली, फ्लडेड रिव्हर, नदीला पूर आलेला. करंट ग्रोज स्ट्रॉंग, प्रवाह हा अत्यंत वेगाने वाहतोय. वॉटर रायझेस, टोरंट स्वेल्स अलॉंग, पाणी वाढत चाललंय नदीतलं आणि प्रवाह कसा होतोय, जोरदार होतोय. द विलेज स्टिअर्स टू लाईफ, पीपल सेलिब्रेट रेन. पीपल काय करताय, लोक काय करताय की पाऊस सेलिब्रेट करताय. इथे छोटीशी कविता दिलेली आहे आपल्याला. आणि हू आय एम, गेस हू आय एम, ती कविता आपण बघू. आय ऑलवेज रन, आय नेव्हर वॉक, मी सतत धावते, मी चालत नाही. आय ऑफन मर्मर बट नेव्हर टॉक, मी कुजबुजते पण मी बोलत नाही. आय हॅव अ बेड बट नेव्हर स्लीप, बेड आहे माझ्याकडे पण मी झोपत नाही. आय हॅव अ माउथ बट हार्डली ईट, माझ्याकडे तोंड पण आहे पण मी कधी खात नाही. आय लव टू फॉल बट कांट क्लाइंब अप, मी कोसळते, मी पडते पण मला चढता येत नाही. गेस हू आय एम, प्लीज डोंट गिव्ह अप. मग या सगळ्या गोष्टी, हे सगळ्या ओळी ज्या आपण वाचल्या त्यातून आपल्याला गेस करायचं आहे की हे वर्णन कोणाचं केलेलं आहे. तर हे वर्णन जे
हे वर्णन एका नदीचं केलेलं आहे. दिस इज अ डिस्क्रिप्शन ऑफ अ रिव्हर. नाव वी विल सी अवर नेक्स्ट टॉपिक, ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. ओके, ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम आपण बघू. एक्झाममध्ये हा प्रश्न आपल्याला विचारला जाणार आहे. द टायटल ऑफ द पोएम इज द लिटिल रिव्हर. इथे ॲप्रिसिएशन तुम्हाला संपूर्ण पाठ करायचं नाही. मग इथे ॲप्रिसिएशनसाठी तुम्हाला काही मुद्दे दिलेले असतील, त्या मुद्द्यांची उत्तरं देत देत तुम्हाला पुढे जायचं आहे. मग पहिला मुद्दा असेल इथे द टायटल ऑफ द पोएम. पोएमचं टायटल आपल्याला इथं सांगायचं आहे. आणि इथे एक गोष्ट मला प्रकर्षाने सांगावीशी वाटते की इथे हे मार्क जे असतात ना, हे मार्क्स आपल्याला फुकटाचे असतात. कारण ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम या प्रश्नासाठी आपल्याला पोएम दिलेली असते. पोएमच्या वरती त्या पोएमचं नाव दिलेलं असतं आणि त्या पोएमच्या खाली पोएटचं नावसुद्धा दिलेलं असतं. म्हणजे 2 मार्क जे असतात ते 2 मार्क्स फक्त आपल्याला आपल्या ऑब्झर्वेशनने मिळतात. कवितेच्या वरती नाव दिलेलं असतं आणि कवितेच्या खाली पोएटचं नावसुद्धा दिलेलं असतं. म्हणून द टायटल ऑफ द पोएम, जे कवितेच्या वरती जे कवितेचं नाव दिलेलं आहे ते इथे लिहायचं असतं. मग या पोएमचं टायटल आहे द लिटल रिव्हर. त्यानंतर द पोएम इज रिटन बाय, इथे कवीचं नाव लिहायचं आहे की जे कवितेच्या खाली दिलेलं असतं. रवींद्रनाथ टागोर. द पोएम हॅज 5 स्टांझाज, कवितेमध्ये 5 स्टांझाज दिलेले आहेत. ईच स्टांझा हॅज 4 लाईन्स बट द लास्ट स्टांझा हॅज 6 लाईन्स. हा प्रश्नसुद्धा तुम्हाला पाठ करून लिहायचा नाही आहे. इथे सुद्धा तुम्हाला फिल इन द ब्लँक्स या स्वरूपामध्ये मुद्दा इथे दिलेला असेल आणि तो तुम्हाला फिलअप करायचा असेल. पुढे जाऊ आपण. द पोएम डिस्क्राइब्स द रिव्हर इन समर अँड रेनी सीझन. नदीचं समर सीझनमधलं आणि रेनी सीझनमधलं वर्णन या कवितेमध्ये दिलेलं आहे. फिगर ऑफ स्पीच इन द पोएम्स आर अलिट्रेशन अँड ओनोमाटोपिया. हे 2 फिगर ऑफ स्पीच या कवितेत दिलेले आहेत. युअर फेवरेट लाईन्स इन द पोएम आर द वूड्स ऑन शोअर स्टिअर टू लाईफ अगेन अँड अवर विलेज वेकन्स टू सेलिब्रेट द डेन. मग इथे माय फेवरेट लाईन्स किंवा युअर फेवरेट लाईन्स असं फक्त दिलेलं असेल आणि आपल्या कोणत्याही 2 फेवरेट लाईन्स ज्या आहेत ना त्या आपल्याला इथे लिहायच्या असतील. असं 5 मार्कांसाठी म्हणून हा प्रश्न ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम आपल्याला विचारला जाणार आहे. ठीक आहे, आपण आपल्या पुढच्या सेशनमध्ये भेटूया. तोपर्यंत गुड डे.